स्वामी समर्थ. बाळांनो, या जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात धावत आहे. प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला यश हवे आहे, प्रत्येकाला सन्मान हवा आहे. पण या सगळ्या गोष्टी मिळवताना अनेकदा माणूस सत्याचा मार्ग सोडतो, खोटेपणाचा आधार घेतो, दुसऱ्यांना दुःख देतो, स्वतःचा फायदा करण्यासाठी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही, आणि मग जीवनात अशांती निर्माण होते. स्वामी समर्थ म्हणतात, खोटे वागू नका, लोकांना दुःख देऊ नका, कारण तुम्ही केलेले प्रत्येक कर्म तुमच्याकडे परत येत असते. आज तुम्ही कोणाला फसवाल, कोणाचा विश्वास तोडाल, कोणाला अपमानित कराल, तर कदाचित त्या क्षणी तुम्हाला यश मिळेल, पण त्या यशात समाधान नसेल. कारण सत्याशिवाय मिळालेले यश हे वाळूच्या घरासारखे असते, ते कधीही कोसळू शकते. बाळांनो, लक्षात ठेवा, पैसा कमावणे सोपे आहे, पण विश्वास कमावणे खूप कठीण आहे. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणे फार अवघड असते. म्हणून आपल्या शब्दात प्रामाणिकपणा असू द्या, आपल्या वागण्यात सचोटी असू द्या. आज अनेक लोक गोड बोलतात पण मनात वेगळेच विचार ठेवतात. समोरून प्रेम दाखवतात आणि मागून वार करतात. अशा लोकांची संख्या वाढली आहे. पण स्वामींचा भक्त असा नसतो. स्वामींचा भक्त मनाने आणि वागण्यातून एकसारखा असतो. तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. तुमच्या एका अपमानामुळे एखादी व्यक्ती रात्रभर रडू शकते. तुमच्या एका खोटेपणामुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून बोलताना, वागताना आणि निर्णय घेताना नेहमी विचार करा. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला जे दुःख होईल ते कर्म करू नका. आजचा दिवस तुमच्या हातात आहे, पण उद्या तुमच्या हातात नाही. गेलेला काल परत येत नाही, आणि आजचा दिवसही पुन्हा मिळणार नाही. म्हणून आजचा दिवस प्रेमाने जगा, सत्याने जगा आणि चांगल्या कर्मांनी जगा. अनेक लोक म्हणतात, वेळ आहे, नंतर करू, पण जीवन कोणासाठी थांबत नाही. आज तुम्ही आईवडिलांशी प्रेमाने बोलू शकता, उद्या कदाचित संधी मिळणार नाही. आज तुम्ही एखाद्याची माफी मागू शकता, उद्या ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. आज तुम्ही देवाचे स्मरण करू शकता, उद्या मनाला वेळ मिळेलच याची खात्री नाही. म्हणून स्वामी सांगतात, जे चांगले आहे ते आजच करा. खोटे बोलून काही काळ लोकांना फसवता येते, पण परमेश्वराला कधीही फसवता येत नाही. देव प्रत्येक गोष्ट पाहत असतो. तुमच्या मनातील विचारही त्याच्यापासून लपलेले नसतात. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा सुरुवातीला अडचणी येतात. लोक हसतात, विरोध करतात, तुमचा गैरफायदा घेतात, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. कारण सत्यामध्ये परमेश्वराची शक्ती असते. बाळांनो, दुसऱ्याला रडवून कोणीही खरे सुखी होत नाही. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊन कोणीही कायमचे श्रीमंत होत नाही. दुसऱ्याला त्रास देऊन कोणीही शांत झोपू शकत नाही. कारण कर्माचा नियम अटळ आहे. आज तुम्ही जे पेरता तेच उद्या उगवते. प्रेम पेराल तर प्रेम मिळेल, आदर द्याल तर आदर मिळेल, मदत कराल तर मदत मिळेल, पण द्वेष पेराल तर द्वेषच परत येईल. स्वामी समर्थांच्या चरणी बसून एक संकल्प करा. मी खोटे बोलणार नाही, मी कोणाचे मन दुखावणार नाही,
मी शक्य तितकी मदत करीन. मी सत्य आणि धर्माच्या मार्गाने चालीन. हा संकल्प तुमचे जीवन बदलू शकतो. लक्षात ठेवा, मोठेपणा पैशात नसतो. मोठेपणा पदात नसतो. मोठेपणा माणुसकीत असतो. ज्या व्यक्तीच्या मनात करुणा असते, प्रेम असते, क्षमा असते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. आज जगात अनेक लोक श्रीमंत आहेत, पण समाधानी नाहीत. कारण संपत्तीने सुख विकत घेता येत नाही. सुख मिळते चांगल्या कर्मातून, स्वच्छ मनातून आणि देवभक्तीतून. स्वामी समर्थ म्हणतात, सत्याचा मार्ग सोडू नका. कितीही संकटे आली तरी चांगुलपणा सोडू नका. कधी कधी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाईल. तुमच्या प्रेमाला किंमत दिली जाणार नाही. तुमच्या त्यागाची दखल घेतली जाणार नाही. पण तरीही चांगले कर्म करणे सोडू नका. कारण लोक पाहत नसले तरी स्वामी पाहत आहेत. आणि जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. बंद दरवाजे उघडतात. संकटांचे पर्वत दूर होतात. मनाला शांती मिळते. म्हणून बाळांनो, आजचा दिवस वाया घालवू नका. रागात, द्वेषात, मत्सरात आणि खोटेपणात आयुष्य घालवू नका. कारण हा दिवस पुन्हा येणार नाही. आजच कोणाला तरी प्रेमाने भेटा. आजच कोणाला तरी माफ करा. आजच कोणाची तरी मदत करा. आजच स्वामींचे नामस्मरण करा. कारण जीवनाचा खरा अर्थ दुसऱ्याला आनंद देण्यात आहे. दुसऱ्याचे अश्रू पुसण्यात आहे. आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्यात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सत्य बोला, प्रेमाने वागा, कोणाचेही मन दुखावू नका. आजचा दिवस हा देवाने दिलेला अमूल्य प्रसाद आहे. तो सत्कर्मात घालवा. कारण गेलेला क्षण आणि गेलेला दिवस पुन्हा कधीही परत येत नाही. बाळांनो, या पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. कोणीही कायमचा येथे राहणार नाही. मग एवढा अहंकार कशाचा? एवढा राग कशाचा? एवढा द्वेष कशासाठी? ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर भांडतो, त्या गोष्टी एक दिवस इथेच राहणार आहेत. सोबत जाणार आहे ते फक्त आपले कर्म. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाने संपत्तीपेक्षा पुण्य जमा केले पाहिजे. कारण संपत्ती शरीरापुरती असते, पण पुण्य आत्म्यासोबत जाते. आज अनेक लोक धन कमावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात, पण मनुष्यत्व जपण्यासाठी वेळ काढत नाहीत. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी नाती तोडतात, विश्वासघात करतात आणि नंतर सुख शोधतात. बाळांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणून स्वतःच्या डोळ्यात आनंद आणता येत नाही. दुसऱ्याचा मार्ग अडवून स्वतःचा मार्ग कायमचा खुला राहत नाही. देवाच्या न्यायालयात प्रत्येक कर्माचा हिशोब असतो. तिथे ना पैसा चालतो, ना ओळख चालते, ना सत्ता चालते. तिथे फक्त सत्य चालते. आज तुम्ही एखाद्याला मदत केली, एखाद्याचे मन जपले, एखाद्याला धीर दिला, तर कदाचित जगाला त्याची किंमत कळणार नाही. पण स्वामी समर्थ त्या प्रत्येक कृतीची नोंद घेत असतात. आणि योग्य वेळी त्याचे फळ अनेक पटींनी परत देतात. काही लोक म्हणतात, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्यावर संकटे का येतात? बाळांनो, संकटे ही शिक्षा नसतात. संकटे ही परीक्षा असतात.
जसे सोने अग्नीत तापवले जाते तेव्हा अधिक शुद्ध होते, तसेच भक्त संकटातून अधिक मजबूत होतो. स्वामी आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत. ते शांतपणे त्याच्यासोबत चालत असतात. जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा सूड घेण्याचा विचार करू नका. कारण सूडाने जखम वाढते, क्षमेमुळे ती भरून येते. क्षमा करणे हे दुर्बलतेचे लक्षण नाही. क्षमा करणे ही मोठ्या मनाची ओळख आहे. ज्याला स्वतःवर नियंत्रण आहे तोच खरा शक्तिशाली असतो. आज समाजात खूप लोक एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. कोण मोठा, कोण श्रीमंत, कोण प्रसिद्ध याची शर्यत लागली आहे. पण स्वामी विचारतात, तू किती माणुसकी जपलीस, कारण शेवटी माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या स्वभावाने होते. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागा. प्रत्येकाला आदर द्या, कारण कोणत्या रूपात देव तुमची परीक्षा घेत आहे हे तुम्हाला माहीत नसते. एखादा गरीब माणूस, एखादा वृद्ध, एखादा गरजू व्यक्ती यांच्या रूपातही परमेश्वर भेटू शकतो. बाळांनो, आजचा दिवस पुन्हा येणार नाही. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आज तुम्ही जे चांगले करू शकता ते उद्यावर ढकलू नका, कारण उद्या कधी येईल याची खात्री नाही. वेळ हा जगातील सर्वात मौल्यवान खजिना आहे. पैसा गेला तर परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा. मनात कृतज्ञता ठेवा. स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हणा. आणि दिवसभर असा प्रयत्न करा की तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे फक्त स्वतःसाठी जगतात आणि दुसरे ते जे इतरांसाठीही जगतात. पहिल्या प्रकारच्या लोकांकडे संपत्ती असते, पण दुसऱ्या प्रकारच्या लोकांकडे आशीर्वाद असतात. आणि आशीर्वादाची शक्ती कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. स्वामी समर्थ म्हणतात, चांगुलपणा कधीही सोडू नका. जरी लोक तुमच्या चांगुलपणाची थट्टा करत असले तरी त्याचा त्याग करू नका. कारण तुमची ओळख लोकांच्या मतांनी ठरत नाही, तुमची ओळख तुमच्या कर्मांनी ठरते. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून आयुष्याकडे पाहाल. त्यावेळी तुम्हाला हे वाटू नये की मी अमुक व्यक्तीला दुखावले, मी अमुक ठिकाणी खोटे बोललो, मी चांगले काम करण्याची संधी गमावली. त्याऐवजी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की मी सत्याने जगलो, मी प्रेम दिले, मी माणुसकी जपली. बाळांनो, या क्षणापासून एक नवा संकल्प करा. कोणाच्याही पाठीमागे वाईट बोलणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही, कोणाला फसवणार नाही आणि शक्य तितक्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करीन. कारण शेवटी जीवनाचे सार एकच आहे, प्रेम, सत्य, सेवा आणि भक्ती. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना करा. स्वामी, माझ्या वाणीमध्ये गोडवा द्या, माझ्या मनामध्ये करुणा द्या, माझ्या विचारांमध्ये सत्य द्या आणि माझ्या कर्मांमध्ये चांगुलपणा द्या. माझ्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाऊ नये. माझा प्रत्येक दिवस सत्कर्माने भरलेला असू द्या. आणि मग विश्वास ठेवा, स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी राहील. संकटे येतील पण तुम्ही कोसळणार नाही. लोक साथ सोडतील पण स्वामी साथ सोडणार नाहीत. जग बदलत राहील पण स्वामींचे प्रेम आणि संरक्षण कायम राहील. बाळांनो,
जर तुम्हाला स्वामी समर्थांचे हे शब्द मनापासून स्पर्श करत असतील तर कृपया हा व्हिडिओ मध्येच टाळू नका. पुढील काही क्षण तुमच्या जीवनाचा विचार बदलू शकतात. कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्याशी याच माध्यमातून बोलत असतील. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण पुढे जे सांगणार आहे ते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात फसवणूक मिळाली आहे, ज्याचे मन वारंवार दुखावले गेले आहे, ज्याने आपल्या माणसांसाठी सर्व काही केले पण बदल्यात अश्रू मिळाले. बाळांनो, तुमच्या डोळ्यात पाणी आले तरी हा व्हिडिओ सोडू नका. स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठीच असू शकतो. एक छोटी विनंती आहे. जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. कारण जेव्हा भक्त प्रेमाने स्वामींचे नाम घेतो तेव्हा त्याच्या मनातील वेदना स्वामींपर्यंत पोहोचतात. आता पुढे जे ऐकाल ते तुमच्या आयुष्याशी जोडलेले आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा प्रवचनाचा शेवटचा भाग तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल पण मनाला नवी शक्ती देईल. स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. बाळांनो, आज अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसते पण त्यांच्या मनात वेदनांचे वादळ सुरू असते. काही लोक रात्री उशिरापर्यंत जागत असतात कारण त्यांना झोप येत नाही, कारण त्यांच्या मनात कोणीतरी दिलेला धोका, कोणीतरी केलेला अपमान, कोणीतरी तोडलेला विश्वास सतत फिरत असतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असते पण आतून मन तुटलेले असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, लोकांनी तुला कितीही दुःख दिले तरी तू त्यांच्यासारखा होऊ नकोस, कारण जे लोक खोटेपणाने वागतात ते काही काळ जिंकतात पण शेवटी त्यांचा पराभव त्यांच्या कर्मांनीच होतो. आणि जे लोक सत्याने वागतात त्यांना काही काळ रडावे लागते, संघर्ष करावा लागतो, पण शेवटी विजय त्यांचाच होतो. आज कदाचित तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला असेल, तुमच्या प्रेमाची किंमत केली गेली नसेल, तुमच्या त्यागाची कोणी दखल घेतली नसेल. पण बाळांनो, निराश होऊ नका, कारण स्वामी समर्थ तुमचे प्रत्येक अश्रू पाहत आहेत. तुम्ही एकटे बसून रडता तेव्हा जगाला दिसत नाही पण स्वामींना दिसते. तुम्ही मनातल्या मनात तुटता तेव्हा लोकांना कळत नाही पण स्वामींना कळते. तुम्ही सर्वांना हसून भेटता पण रात्री उशीवर डोके ठेवून रडता तेव्हा तुमच्या जवळ सर्वप्रथम स्वामीच उभे असतात. म्हणून बाळांनो, या प्रवचनाचा हा भाग अजिबात टाळू नका, कारण पुढे मी जे सांगणार आहे ते कदाचित तुमच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य असू शकते. शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित स्वामी समर्थ आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर याच शब्दांमधून देत असतील. लक्षात ठेवा, जे लोक दुसऱ्यांना रडवतात त्यांना काही काळ आनंद मिळतो, पण जे लोक दुसऱ्यांचे अश्रू पुसतात त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. म्हणून कोणाचे मन दुखावू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाचा अपमान करू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी लढाई सुरू असते जी आपल्याला दिसत नाही. आजचा दिवस पुन्हा येणार नाही. आज तुम्ही कोणाला प्रेम देऊ शकता, उद्या संधी मिळेलच याची खात्री नाही. आज तुम्ही कोणाला माफ करू शकता, उद्या कदाचित उशीर झालेला असेल. आज तुम्ही स्वामींचे नाम घेऊ शकता, उद्या वेळ मिळेलच असे नाही. म्हणून या क्षणी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील दुःख, चिंता,
भीती आणि वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि विश्वास ठेवा, जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हाही स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. पुढचा भाग अधिक हृदयस्पर्शी आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढे स्वामी समर्थ अशा एका सत्याबद्दल सांगणार आहेत जे ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, पण मनाला नवी दिशा मिळेल. बाळांनो, आयुष्यातील एक मोठे सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे सत्य स्वीकारले तर मनातील अर्धे दुःख आपोआप निघून जाईल. ते सत्य म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही. आपण योजना करतो, स्वप्ने पाहतो, अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटते हे असेच घडले पाहिजे, ही व्यक्ती माझ्यासोबतच राहिली पाहिजे, हे नाते कधीच तुटू नये, ही नोकरी मला मिळालीच पाहिजे, हे काम यशस्वी झालेच पाहिजे. पण बाळांनो, जीवन आपल्या इच्छेप्रमाणे चालत नाही. जीवन परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, हट्ट करू नकोस बाळा, विश्वास ठेव. जरा विचार करा, जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडली असती तर देवाची गरजच काय होती? मग प्रार्थना कशासाठी? श्रद्धा कशासाठी? परीक्षा कशासाठी? रामाला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. श्रीकृष्णांना देखील आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. पांडव सत्याच्या बाजूने होते, तरी त्यांना वनवास सहन करावा लागला. मग आपण कोण आहोत की आपल्या आयुष्यात फक्त सुख आले पाहिजे अशी अपेक्षा करतो? बाळांनो, देव देखील काही प्रसंगात हरल्यासारखे दिसले, पण ती हार नव्हती, ती मोठ्या विजयाची तयारी होती. कारण परमेश्वराला वर्तमानापेक्षा भविष्य दिसत असते. आपल्याला फक्त आजचा दिवस दिसतो, पण स्वामींना पुढची अनेक वर्षे दिसत असतात. आज जी गोष्ट तुमच्या हातातून निघून गेली आहे, तिच्यासाठी तुम्ही रडत आहात, पण कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी योग्यच नव्हती. आज जे नाते तुटले आहे, त्याबद्दल तुम्ही दुःखी आहात, पण कदाचित स्वामी तुम्हाला आणखी मोठ्या दुःखापासून वाचवत असतील. काही वेळा आपण ज्या गोष्टीसाठी खूप रडतो, काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजते की ती गोष्ट मिळणेच आपल्या भल्यासाठी होते. म्हणून बाळांनो, प्रत्येक वेळी का हा प्रश्न विचारू नका. काही वेळा शांतपणे स्वामी, तुमची इच्छा एवढेच म्हणा. तुमच्या मनात एखादी वेदना असेल, एखादी अपूर्ण इच्छा असेल, एखादे तुटलेले स्वप्न असेल तर आज ते स्वामींच्या चरणी ठेवा. कारण जे आपल्या हातात नाही ते जबरदस्तीने मिळवण्याचा हट्ट केल्याने फक्त दुःख वाढते. जगातील सर्वात जास्त दुःखी माणूस तो नसतो ज्याच्याकडे काही नाही. सर्वात जास्त दुःखी तो असतो जो प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व्हावी अशी अपेक्षा करतो. स्वामी समर्थ म्हणतात, स्वीकार करायला शिक. जे गेले ते स्वीकारा, जे तुटले ते स्वीकारा, जे मिळाले नाही ते स्वीकारा, आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण स्वीकारामध्ये शांती आहे, हट्टामध्ये वेदना आहे. आज अनेक जण हा व्हिडिओ पाहत असतील आणि मनात म्हणत असतील, स्वामी, माझ्यासोबतच असे का घडले? बाळांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर आज नसेल मिळाले, पण एक दिवस नक्की मिळेल. आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल, स्वामी, तुम्ही जे केले तेच योग्य केले.
म्हणून या क्षणापासून रडणे थांबवा असे मी म्हणत नाही. दुःख वाटणे चुकीचे नाही, पण दुःखात अडकून राहणे चुकीचे आहे. जे घडले ते स्वीकारून पुढे चालत राहणे हेच भक्ताचे लक्षण आहे. आणि बाळांनो, पुढे मी एक असे सत्य सांगणार आहे जे प्रत्येक तुटलेल्या मनाला धीर देईल. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात टाळू नका. शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण कदाचित पुढील शब्दांमध्येच तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा स्वामींचा संदेश दडलेला असेल. बाळांनो, आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वीकार. कारण जे आपल्याला हवे असते ते मिळाले नाही की मन बंड करायला लागते. मन म्हणते, माझ्यासोबतच असे का झाले? मन म्हणते, मी इतके चांगले वागलो तरी माझ्यावरच संकटे का आली? आणि याच प्रश्नांमध्ये अनेक लोक अडकून पडतात. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळ लागतो. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, कदाचित त्यामागे स्वामींची मोठी योजना असेल. आज जी गोष्ट तुम्हाला अन्याय वाटत आहे, तीच गोष्ट उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकते. कधी कधी देव आपल्याला हवी ती गोष्ट देत नाही, कारण त्याला माहिती असते की ती गोष्ट आपल्या आनंदासाठी नाही. लहान मूल जसे धारदार सुरी मागते, पण आई ती देत नाही. मूल रडते, हट्ट करते, पण आईला माहिती असते की ही वस्तू त्याच्या भल्याची नाही. त्याचप्रमाणे आपण अनेक गोष्टींसाठी देवाकडे मागतो, पण देवाला जेव्हा दिसते की ती गोष्ट आपल्या जीवनासाठी योग्य नाही, तेव्हा तो ती देत नाही. आणि मग आपण समजतो की देवाने आपले ऐकले नाही. पण प्रत्यक्षात देव आपले रक्षण करत असतो. बाळांनो, जीवनात प्रत्येकाला काही ना काही गमावे लागते. कोणाला माणसे गमावी लागतात, कोणाला पैसा गमवावा लागतो, कोणाला प्रतिष्ठा गमवावी लागते, कोणाला स्वप्ने गमवावी लागतात. पण जे लोक श्रद्धा गमावत नाहीत, ते पुन्हा उभे राहतात. आज तुमच्या हातातून काही निसटले असेल तर निराश होऊ नका. कारण जे निघून जाते ते नेहमीच आपले नसते. आणि जे खरोखर आपले असते ते कोणत्याही परिस्थितीत आपल्यापासून दूर जात नाही. तुमच्या जीवनात काही लोक आले असतील. त्यांनी प्रेम दिले असेल, आश्वासने दिली असतील, पण नंतर ते बदलले असतील. तुम्हाला एकटे सोडून गेले असतील. त्यावेळी तुमचे हृदय तुटले असेल. तुम्हाला वाटले असेल की आता सर्व काही संपले. पण बाळांनो, एक सत्य लक्षात ठेवा. जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले, ते कदाचित तुमच्या प्रवासाचा भाग होते, तुमच्या मंजिलचा नाहीत. स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीला एका कारणासाठी आपल्या जीवनात पाठवतात. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक विश्वास शिकवतात, आणि काही लोक विश्वास घात करून सावध राहायला शिकवतात. म्हणून जे गेले त्यांच्यासाठी रडू नका. त्यांनी दिलेला धडा लक्षात ठेवा. आणि बाळांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर मध्येच जाऊ नका. कारण पुढे जे सत्य सांगणार आहे ते प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करेल. कदाचित हेच शब्द तुमच्या जीवनाला नवी आशा देतील. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. आज जगात अनेक लोक बाहेरून खूप आनंदी दिसतात, पण आतून ते पूर्णपणे तुटलेले असतात. कारण त्यांना वाटते की त्यांचे दुःख कोणालाच समजत नाही.
पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला कोणी समजले नाही तरी मी तुला समजतो. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात. जेव्हा माणसांचा आधार संपतो तेव्हा देवाचा आधार सुरू होतो. काही वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपण पूर्णपणे हतबल होतो. काहीच मार्ग दिसत नाही. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. कितीही चांगले वागलो तरी लोक दुखावतात. कितीही प्रेम दिले तरी बदल्यात वेदना मिळतात. अशा वेळी हार मानू नका. कारण अंधार कायमचा राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी त्याचा शेवट होतोच. स्वामी समर्थ सांगतात, संयम ठेव. कारण संयम हा भक्ताचा सर्वात मोठा गुण आहे. बियाणे पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्यासाठी वेळ लागतो. मातीखाली राहावे लागते. अंधार सहन करावा लागतो. पाऊस सहन करावा लागतो. तेव्हाच ते झाड बनते. तसेच तुमच्या जीवनातील संघर्ष आहेत. आज तुम्ही ज्या अडचणींमधून जात आहात त्या तुम्हाला मजबूत बनवत आहेत. म्हणून संकटांपासून पळू नका. त्यांना सामोरे जा. आणि लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या मतांवर अवलंबून नाही. अनेक वेळा जगाने ज्यांना नाकारले त्यांनाच इतिहासाने स्वीकारले आहे. लोक तुम्हाला कमी लेखतील. तुमच्या स्वप्नांवर हसतील. तुमच्या प्रयत्नांची थट्टा करतील. पण जर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. आज तुम्ही फक्त एक काम करा. मनातील सर्व राग सोडा. मनातील सर्व द्वेष सोडा. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना माफ करा. आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. कारण माफी दिल्याने त्यांची सुटका होत नाही, तुमच्या मनाची सुटका होते. राग धरून ठेवला तर सर्वात जास्त त्रास स्वतःलाच होतो. बाळांनो, आयुष्य खूप छोटे आहे. कोणावर राग धरत बसण्यासाठी खूप छोटे आहे. कोणाचा द्वेष करत बसण्यासाठी खूप छोटे आहे. म्हणून प्रेम करा. चांगुलपणा जपा. सत्याचा मार्ग सोडू नका. आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. कारण एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला जे दुःख वाटत होते तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद होते. आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण ते दुःखाचे नाहीत. ते स्वामींच्या कृपेचे असतील. बाळांनो, आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. लोकांना वाटते सर्व काही ठीक आहे, पण त्याच्या मनात वादळ सुरू असते. त्याला बोलायचे असते पण ऐकणारे कोणी नसते. त्याला रडायचे असते पण अश्रूंनाही जागा नसते. अशा वेळी स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, लोकांकडून खूप अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षा जितकी मोठी तितके दुःख मोठे. आज अनेक लोकांचे दुःख हे संकटांमुळे नाही तर अपेक्षांमुळे आहे. ज्यांना आपले समजले त्यांनी साथ सोडली. ज्यांच्यासाठी सर्व काही केले त्यांनीच पाठ फिरवली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. पण बाळांनो, एक सत्य लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेला नसतो.
काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात आणि तो धडा समजला की ते निघून जातात. तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. काही लोकांना तुमचा शांत स्वभाव आवडणार नाही. काहींना तुमचे यश खुपेल, काहींना तुमची श्रद्धा खटकेल. म्हणून सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला बदलून जग जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःला समजून घे, जग आपोआप समजेल. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या व्यर्थ नाहीत. प्रत्येक जखम तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक संकट तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जात आहे. आणि बाळांनो, जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर एक छोटी विनंती आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका. कारण पुढे मी जे सांगणार आहे ते कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. कधी कधी आपल्याला वाटते की देव शांत आहे. आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, डोळ्यात पाणी आणून हाक मारतो, पण काहीच उत्तर मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, स्वामी, तुम्ही माझे ऐकत नाही का? पण बाळांनो, लक्षात ठेवा, देवाचा शांतपणा म्हणजे अनुपस्थिती नाही. देव शांत असतो कारण तो काम करत असतो. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या गोष्टींची व्यवस्था तो करत असतो. जसे बीज जमिनीत टाकल्यानंतर काही दिवस काहीच दिसत नाही, पण जमिनीखाली त्याची वाढ सुरू असते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही स्वामींचे कार्य सुरू असते. फक्त ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणून घाई करू नका, अधीर होऊ नका. वेळेवर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा बंद नशीबही उघडते. अडकलेली कामे पूर्ण होतात. अशक्य वाटणारे मार्ग तयार होतात. बाळांनो, काही लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलतील, तुमची निंदा करतील, तुमच्या चांगुलपणावर शंका घेतील. पण त्यांच्याशी वाद घालू नका. कारण सत्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. सूर्याला कधीच सांगावे लागत नाही की मी प्रकाश देतो. फुलाला कधीच सांगावे लागत नाही की माझ्यात सुगंध आहे. त्याचप्रमाणे तुमचे कर्मच तुमची ओळख निर्माण करेल. आज जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर दुःखी होऊ नका. कारण अपमानाने तुमची किंमत कमी होत नाही. सोन्याला चिखल लागला तरी त्याचे सोने पण कमी होत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि समजेल की प्रत्येक वेदना, प्रत्येक नकार, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक अश्रू हा स्वामींच्या योजनेचा भाग होता. त्या दिवशी तुम्ही म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला वाटले होते की तुम्ही मला सोडून दिले, पण प्रत्यक्षात तुम्ही माझा हात धरून चालत होता. आणि बाळांनो, हेच भक्तीचे खरे सौंदर्य आहे. जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा देवावर विश्वास ठेवणे सोपे असते. पण जेव्हा सर्व काही विरुद्ध चाललेले असते तेव्हाही श्रद्धा टिकवणे हाच खरा भक्ती मार्ग आहे. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी उशीर करू शकतात पण अन्याय कधीच करत नाहीत.
श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.